श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत समोसा. त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम मैदा घेतलाय, म्हणजे 2 कप वजनी 250 ग्रॅम मैदा. याच्यात मी मीठ टाकून घेतलंय चवीनुसार. आता यात मी ओवा घालून घेणार क्रश करून. ओव्यामुळे समोसाला छान टेस्ट येते. बस क्रश करून ओवा घालून घेतलाय. आता मी यात समोसा खुसखुशीत होण्यासाठी यात तेल घालून घेतले. तेल नॉर्मल आहे, गरम नाही केलेलं आहे. याच्यात मी पाऊण कप तेल घातले, म्हणजे 4 टीस्पून तेल घातले आणि पोह्याचे चमचे 4. बघा असं गोळा व्हायला पाहिजे इतकं आपण तेल घालायचे, जास्तही नाही कमीही नाही. इतका घट्ट आपल्याला मैदा भिजायचा आहे. जास्त मैदा पातळ केला तर समोसा खुशखुशीत होणार आणि नरम पडेल. इथं मी बटाटे घेतले शिजलेले. आता कढईत मी तेल तापायला ठेवले. यात मी धने, जिरे आणि बडीशोपची पूड करून घेतली आहे. त्याच्यामुळे समोसाला छान टेस्ट येते. आता यात मी हिरवी मिरची आणि अद्रक घालून घेतले. आता याला छान फ्राय करून घेऊ. बाहेरच्या समोशाने धने आणि बडीशोपमुळे छान त्याला टेस्ट असते. आता इथं मी बटाटा पूर्ण क्रश नाही करायचा. बटाटा असं फक्त आपला असं दाबून द्यायचा थोडासा. बाहेरच्या समोसांमध्ये असंच असतो बटाटा, पूर्ण त्याला बारीक नसतो केलेला. बघा आता छान आपण बटाटा इथं फ्राय करून घेऊ. छान बटाटा फ्राय करायचे. तर पाणी कमी झालंय. आता इथं मी धने पावडर, आपली तिखट घालून घेतलंय, हळद घालून घेऊ, गरम मसाला घालून घेऊ. आपले जे मसाले ते आपण सगळे याच्यात घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घेऊ. या मसाल्यामुळे समोसाला अजून छान टेस्ट येते. यात आपण हिरवी मिरची पण घातली आहे, म्हणजे यात मिरचीची पण आणि तिखटची पण दोन्हीची टेस्ट छान येईल. बघा त्याला छान आपण परतून घेऊ. याला छान परतलं गेलं. बघा जास्त आपण बारीक नाही केलंय, नुसतं याला परतून घेतलेलं आहे. बघा आता याच्यात मी कसुरी मेथी घालून घेणार क्रश करून. बाहेरच्या समोस्यांचं सिक्रेट हे जे येते की त्याच्यात कसुरी मेथी घातलेली असते त्यांनी. याच्यात आमचूर पावडर घालून घेतलंय. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तुम्ही चाट मसालाही घालू शकतात. आमचूर पावडरमुळे समोसाला छान आंबट चव येते. आता यात मीठ घालून घेतलंय मी चवीनुसार. आता याला परत छान आपण परतून घेऊ. एकदम इझी आहे, पटकन तयार होतो समोसा, काही वेळ लागत नाही. आता मी इथं कोथिंबीर घालून घेतली. आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवू आणि थंड होऊ देऊ याला. म्हणजे थंड झालेला आपण याला समोसांमध्ये भरू. बघा छान मिश्रण आपलं तयार झालंय. कलर पण छान आलाय आपल्या मिश्रणाला. आता बघा इथे आपलं पीठ छान आपण मळून ठेवलं तर ते छान आपलं मुरून गेलंय. बघा किती घट्ट आहे मैदा. जास्तही घट्ट नको आणि जास्तही सैल नको. बघा किती सॉफ्ट झालाय छान. आता त्याला छान आपण चोळून घेऊ. आता याचे समान भागमध्ये मी गोळे करून घेतले. माझे 250 ग्रॅम मैदामध्ये 6 गोळे झाले, म्हणजे आपले एका गोळ्यात 2 असे 12 समोसे तयार होतील. मी 6 गोळे समप्रमाणात करून घेतले. आता हे लाटायला घेऊ आपण. छान आपण गोळा तयार करून घेऊ. बघा असं छान गोळा तयार करून घ्यायचा आणि याला लांब लांब लाटायचं. जास्त पातळी लाटायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं. आता लाटून घेऊ आपण. बघा असं लांब लांब लाटत जायचं. तो समोसा करायला एकदम इझी आहे आणि टेस्टी एकदम. आपण आठवण येईल तेव्हा, खावंस वाटेल तेव्हा आपण पटकन समोसा तयार करू शकतो. बघा छान असं लांब लांब आपण लाटून घेतलंय. छान लाटून घेतलं मी. आता याला सम प्रमाणात असं कापून घेऊ. मध्यभागी कापून घ्यायचं. दोन्हीकडे सारखे भाग ठेवायची. बघा किती असं जाड ठेवलंय आपण. आता याला मी पाणी लावून घेतले, म्हणजे असं आपण चिपकवते तेव्हा निघणार नाही. जर निघालं तर सगळं सारण आपलं तेलात जाईल.
बघा असं छान चिपकून घ्यायचं, पाणी लावायला विसरायचं नाही. खालची कडा मी आधी दाबून घेतली. बघा किती छान असं कोन तयार करून घेतला. एवढं जाड ठेवलंय मी. आता यात मी आपलं बटाट्याचं सारण भरून घेऊ. बघा दाबून मी सारण भरलंय. हवं तितकं आपण सारण भरू शकतो, कमी जास्त. आता इकडे मी या गोल भागालाही पाणी लावून घेतलंय, म्हणजे हे छान चिपकून जाईल. आणि ह्या साईडला मी अशी प्लेट टाकून घेतली एक, म्हणजे समोसा हा बाहेरच्या समोसासारखा दिसेल, छान उभा उभा करता येईल आपल्याला. बघा आता हे छान परत मी दाबून घेतलंय छान दोघं. बघा किती इझी समोसा करायला. झाला आपला समोसा तयार. असं मी हा दुसरा इथं करून घेते समोसा. आपल्या एका गोळ्यामध्ये 2 समोसे तयार होतात. असे माझे 6 गोळ्यामधून 12 समोसे तयार होतील. 250 ग्रॅममध्ये मीडियम साईजचे 12 समोसे तयार होतात. बघा आपण मी तसंच भरून घेणार आहे. एकही समोसा असं केल्यामुळे तेलात फुटत नाही आणि खुसखुशीत येतात समोसे एकदम. बघा याच्यात बी मी सारण छान भरून घेतलंय. आजूबाजू पाणी लावून घेते. हे पाणी लावायला विसरायचं नाही. आणि आता याला परत मी प्लेट टाकून घेते बाजूच्या साईडला आणि कडा दाबून घेते दोघांच्या. बघा असं छान मी कडा दाबून घेतलाय. असे मी आता सगळे समोसे आधी तयार करून घेते. बघ छान समोसे तयार झाले आपले. आता मी हे ताटात काढून घेते. बघा मी सगळे समोसे आधी तयार करून घेतले, त्यांना बाजूला ठेवून दिले. जर तुम्हाला हे समोसा तळायचे नसेल तर तुम्ही एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये पॅक करू शकता 2-3 दिवसासाठी आणि फक्त तळू शकता नंतर. बघा तेल तापायला, तेला जास्तही तापवायचं नाही, जास्तही गरम नाही, जास्तही थंड नाही, मीडियम ठेवायचं तेल, म्हणजे समोसा आतपर्यंत छान तळला जाईल. बघा मी माझे कमी तेल आहे कढईत, तर मी 2 समोसे एका टायमाला टाकते. तुम्ही तेल जास्त असतं तर एका टायमाला 2-3-4 बी समोसे तळू शकतात. असे छान मी समोसे तळून घेणार आहे. हे समोसे ते 2-3 दिवस पॅक करून ठेवायचे एअरटाईट डब्यात. त्याच्यावर आपला पेपर आथरून घ्यायचा, टिश्यू पेपर, आणि याला तुम्ही नुसतं नंतर तळलं तरी चालतं. बघा छान कलर आला आपल्या समोस्याला. असे मी सगळे समोसे तळून घेते. आता बघा तेल गरम झालंय, परत थोडं थंड होऊ द्यायचं तेल, मग दुसरे समोसे त्यात टाकायचे. जर तेल जास्त गरम राहिलं तर समोसा बाहेरून तळला जाईल, मधून कच्चा राहील. बघा आपले छान समोसे तयार झाले. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.